नमस्कार मंडळींनो. तर मी अमेझॉनवरून काही प्रॉडक्ट्स मागवलेले, त्यामध्ये या आहेत बेडशीट. तर या ज्या बेडशीट आहेत त्या इलास्टिक त्याचे कॉर्नर आहेत, जेणेकरून त्या ज्या गाद्या आहेत, मॅट्रेसेस आहेत, त्याला प्रॉपरली फिट होतात. तर इथे ऑर्डर करण्याच्या आधी मी मॅट्रेसेसची गादी आहे, 2 बेडरूम आहे, तर दोन्ही बेडरूमच्या गाद्यांचं प्रॉपर मेजरमेंट घेऊन नंतरच ऑर्डर प्लेस केलेली. इथे हा आमचा जो क्रिश आहे तो मध्ये येऊन, त्याला ते क्युरिओसिटी आहे, तो मध्ये येऊन बघतोय की काय आहे. नवीन प्रॉडक्ट ओपन करण्याची जी क्युरिओसिटी मला असते, तेवढीच क्युरिओसिटी आमच्या माऊसना असते. तो पहा, त्या क्रिशचं काहीतरी वेगळंच चालू आहे तिथे कॉर्नरमध्ये बाजूला बसून. ती इलास्टिक कॉर्नर आहे त्यांचे. मला ही प्रिंट आवडली. ही आमच्या कॉमन बेडरूमसाठी मी ऑर्डर केली. आणि ही सेकंड बेडशीट आहे, ती सुद्धा इलास्टिक कॉर्नरची आहे. ती ऑर्डर केलेली आहे. अरे, ह्यालाच ओपन करायचं आहे वाटतं. ही जी आहे ही आमच्या मास्टर बेडरूमसाठी आहे. बघा, रॅपर घेऊन पळाला. आणि त्याच्यासोबत दोन्ही ज्या आहेत मॅट्रेसेस, म्हणजे आता ज्या बेडशीट ऑर्डर केलेल्या आहेत, त्यासोबत ह्या 2 पिलो कव्हरसुद्धा आलेले आहेत. ह्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे. डिस्टर्ब करतात खूप मला कामामध्ये सुद्धा. कॉमन बेडरूमसाठी मी 2 मागवलेल्या आहेत बेडशीट. तर ही सुद्धा जी आहे ही प्रिंट मला आवडली आणि याचा कलरसुद्धा छान आहे, ब्राईट लाईट कलर उठून दिसतो. हा जो क्रिश तुम्ही बघताय, जो खेळतोय, याला आम्ही क्रिसमसच्या दिवशी गाडीच्या बोनेटमधून म्हणजे अडकलेला होता, तिथे आवाज येत होता पार्किंग लॉटमध्ये. तर आम्ही विचारलं की इथे गाडी कोणाची आहे वगैरे, तर तिथे आम्हाला आढळून आलं की हा गाडीच्या बोनेटमध्ये जाऊन बसलेला होता. छोटंसं पिल्लू होतं. मग आम्ही त्याला रेस्क्यू केलं तिथून आणि आम्ही तेव्हापासून सांभाळतोय. सो हा क्रिसमसला मिळालेला आम्हाला होता, म्हणून आम्ही याचं नाव ठेवलं क्रिश. आणला घरी, त्याला आंघोळ वगैरे घातली, मस्त रमलाय. आता हे सेकंड पॅकेट आहे, ते सुद्धा ओपन करते. मी ओपन करायच्या आधी ह्यालाच घाई लागलेली असते. बोलतात ना, जे मांजर असतात घरामध्ये, माऊ असेल तर तुम्ही स्ट्रेस फ्री राहता. आणि खरंच आहे, ते स्ट्रेस फ्री राहायला होतं जेव्हा तुमच्या घरात मांजर असते तेव्हा. क्रिश, आवडला कलर तुला? आवडला बहुतेक. बघतोय बघा कसा. हे जे आहेत हे दोन्ही बेडरूमचे वेगवेगळ्या मेजरमेंटचे कवर आहेत. तर ह्यासुद्धा मॅट्रेस कवर आहेत, जे डायरेक्टली मॅट्रेसवर चढणार आहे. तर हे वॉटरप्रूफ आहे. हे बघा, हे जे मागे आहे ह्याच्यावरून वॉटर लीक नाही होत. आणि ॲक्च्युली मी हे अगोदरसुद्धा यूज केलेले होते. सो एखादं धुवायला एक सिंगल कवर होते माझ्याकडे अगोदर. हे ते एक वॉश करायला गेलं तर ह्याला सुकून ड्राय व्हायला ॲटलिस्ट 2 दिवस तरी लागतं, कारण हे खूप म्हणजे पाणी सोक करतं, पाणी ड्रेन व्हायला ह्याला वेळ लागतो. सो जे वॉटर साईड आहे, ह्याची वॉटरप्रूफ साईड आहे, ती प्रॉपरली ड्राय होण्यासाठी ॲटलिस्ट 2 डेज लागतात. म्हणून मी हे 2 पेअरमध्ये असावेत घरात, म्हणून हे सेकंड पण ऑर्डर केलं आहे. तर हे रिअली वर्क करतं, हे वॉटरप्रूफ आहे. हा माझा जेन्युइन फीडबॅक आहे. इथे जेव्हा मी हे प्रॉडक्ट्स यूज करत होती, डबल का मागवलं म्हणून राहुल मला विचारत होता. सो एकदा ऑर्डर प्लेस केली तर केली, आता तुम्ही काय करणार, म्हणून माझी अशी त्याला रिॲक्शन होती. सेकंड कवरसुद्धा प्रॉपर चेक करून घेतला तर नॉर्मल आहे, व्यवस्थित सगळं आहे. हे सगळं मी डायरेक्ट यूज करत नाही. अमेझॉनवरून कुठचंही प्रॉडक्ट आलं ऑर्डर करून झाल्यावरती
ते आधी मी वॉश करते प्रॉपरली, कम्फर्टमध्ये किंवा डेटॉलमध्ये घालून ते वॉश करते आणि त्यानंतरच ते यूज करण्यासाठी बाहेर काढते. आणि हो, आणखीन एक, जेव्हा काही हे जे आम्ही बॅग्स ओपन करतो तेव्हा बॅग्सवरती टॅग असतात. तुमचे ॲड्रेस वगैरे पूर्ण ती इनवॉईस असते, त्या इनवॉईसवरचा ॲड्रेस जो असतो तो मी कट करते. नेम असतं त्याच्यावर, नंबर असतो. सो त्याच्यानंतरच मी ह्या ज्या बॅग्स आहेत अमेझॉनच्या त्या थ्रो करते, त्या डस्टबिनमध्ये म्हणजे टाकून देते. सो म्हणून मी थोडा बाजूला ठेवलेत हे जे रॅपर्स आहेत ते. सगळे बॉक्स रॅपर्स ओपन करून झाले, पॅकेट्स ओपन करून झाले की इनवॉईस ज्या त्याला अटॅच आहेत, ज्या स्टिक आहेत त्याच्यावरचे मी ते ॲड्रेस प्रूफ वगैरे आहे ते कट करणार. आता हे तुम्ही बघाल पॅकिंग करताना ते व्यवस्थित कसं एकदम पॅक होऊन येतं अमेझॉनचं, ते खूप छान वाटतं, म्हणजे प्रॉपर येतं प्रॉडक्ट घरी. आता हे सुद्धा मॅट्रेस कव्हरच आहे. तर मी जे प्रॉडक्ट्स मागवते ते अर्ध्या, म्हणजे काही प्रॉडक्ट्स असे असतात की राहुलला समजत नाही आहे कधी आणि कुठे यूज होणार आहे. तर त्याचे मी प्रॉडक्ट्स ओपन करताना मला क्वेश्चन्स असतात की काय आहे हे, कुठे यूज करणार, असं, अच्छा असं असतं का. तर मला त्याला एक्सप्लेन करावं लागतं ते. तर हे जे आहे हे सुद्धा मॅट्रेस कवर आहे. पहिलं जे कवर तुम्ही वॉटरप्रूफ कवर बघितलात ते डायरेक्ट मॅट्रेसवर चढणार, त्याच्यावरती बेडशीट असणार आहे, जे बेडशीट ऑर्डर केलं आहे ते. आणि हे जे कवर आहे हे म्हणजे आता समजा होल डे डायरेक्ट बेडशीट ॲप्रोचेबल नाही ठेवण्यासाठी हे जे आहे हे बेडशीटवरती नंतर घालतो. म्हणजे आता समजा रात्री झोपून उठल्यानंतर हे बेडशीटला कवर करतं आणि झोपायचं वगैरे असेल तर हे जे कवर आहे हे काढून वगैरे नॉर्मल झोपतो. कारण मग पूर्ण दिवसाची धूळ वगैरे काही असेल किंवा असंच बाहेरून आल्यावरती बसणं वगैरे झालं तर बेडशीट खराब होता कामा नये, म्हणून हे कवर आहे हे बेडशीटवरती जाणार आहे. आणि हे सुद्धा वॉटरप्रूफ आहे आणि ॲक्च्युली हे वॉटरप्रूफ आहे. जसं ते मॅट्रेस कवर तुम्ही बघितलं वॉटरप्रूफ आहे, तसं ते ड्राय व्हायला जेवढा वेळ लागतो तसंच हे ड्राय व्हायला सुद्धा तेवढाच वेळ लागतो. दोन्ही बेडरूमसाठी 2-2 कवर्स ऑर्डर केलेले आहेत. कुठच्याही कामामध्ये आमच्या माऊसने आम्हाला जर का नाही इंटरप्ट केलं तर ते काम म्हणजे नाही पूर्णच होणार नाही असं आहे. तर हा क्रेश बोला, आमची माऊ बोला, यानी बोला, चकोली, म्हणजे आमच्याकडे आहेत कॅट्स, ते मध्ये मध्ये येतातच येतात. क्युरिओसिटी काय आहे आतमध्ये बघण्याची. जेवढ्या क्युरिओसिटीने येतात तेवढ्या क्युरिओसिटीने घाबरतात सुद्धा. ऑलमोस्ट जे मी बेडरूमसाठी ऑर्डर केलेले होते प्रोडक्ट्स, मेनली गाद्या वगैरे, ते ओपन करून झाले आहेत. प्रॉडक्ट ओपन करण्याच्या आधीच राहुलचा मला प्रश्न असतो, आता हे काय आहे. तर मला कसं कळणार की हे काय आहे जोपर्यंत मी ओपन करत नाही आहे. कारण ऑर्डर प्लेस करताना मी एकत्र ऑर्डर करते की जेणेकरून म्हणजे प्रॉडक्टसुद्धा एकत्र येतील आणि सारखं मला खाली उतरावं लागणार नाही प्रॉडक्ट्स घेण्यासाठी जेव्हा डिलिव्हरी एजंट येतो तेव्हा. जेव्हा तुम्ही वेल ऑर्गनाइज असता तेव्हा काही नवीन नवीन डोक्यामध्ये सुचत असतं. तसंच मलाही हे सुचलेलं वेल ऑर्गनाइज राहण्यासाठी. तर मी हे जे मागवलं आहे हे किचनसाठी युजेबल आहे. तर हे काय आहे आणि हे कुठे यूज करणार आहे आधी मला हे सांगावं लागतं राहुलला. तर हे आहे किचनच्या फ्रीजवरती लागणारं मॅग्नेट बोर्ड आहे हा.
व्हाईट बोर्ड आहे मॅग्नेटिक. आणि हा आहे वीकली प्लॅनर, ज्याच्यामध्ये वीकली तुम्ही काय फूड्स वगैरे बनवणार आहे, डिनर, लंच, ब्रेकफास्टमध्ये, स्नॅक्समध्ये काय बनवणार आहे हे बघा. ह्याच्यावरती सगळ्या 7 डेजचं चार्ट आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि स्नॅक्समध्ये काय बनणार आहे. आणि बाजूला एक नोट्सचा कॉलम आहे, ग्रॉसरी लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये समजा महिन्याचं जे काही संपतं आहे, जे तुम्हाला मागवायचं आहे. सो एक्सेसमध्ये नाही ऑर्डर करता, जेवढी संपलेली जे काही जेव्हा संपेल ते त्याच्यावर मी नोट डाऊन करून ठेवते. त्याच्यासोबत हे मॅग्नेटिक हा डस्टर आलेला आहे आणि हे 2 रेड आणि ब्ल्यू कलरमध्ये मार्कर्स आलेले आहेत. सो हा लास्ट प्रोडक्ट आहे. हा ऑलराऊंडर प्रोडक्ट आहे. हा तुम्ही बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये सुद्धा यूज करू शकता, ऑल ओव्हर यूज करू शकता. सो हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये शीट आहे, प्लास्टिकची शीट आहे. ही बघा, ही किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये जे काही तुमचे वॉर्डरोब्स असतात त्याच्यामध्ये ही प्लास्टिक शीट खाली मेजरमेंटने त्याच मेजरमेंटमध्ये तुम्ही कट करू शकता आणि घालू शकता.